ओम नमो भगवते वासुदेवाय। श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, ये नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद माधव भगवन् नमस्ते। श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव। भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। पार्वती पते हर हर महादेव। सीताकांत स्मरण जय जय राम। गंगा माता की जय। भारत माता की जय। संत सज्जन हो, आपण मागच्या भागामध्ये बलरामांकडून जी रोमहर्षण या सुताचा मृत्यू घडून आला आणि त्यानंतर तिथे असलेले जे मोठमोठे ऋषीमुनी होते त्यांनी त्यांना प्रायश्चित्त घ्यायला सांगितलं। रोमहर्षणाच्या जागी त्यांचे पुत्र उग्रश्रवा हे पुढे कथा सांगू लागले। त्या ज्ञानसत्रामध्ये स्वतः बलरामजी तीर्थयात्रेला निघून गेले। मध्ये कौरव पांडवांचाही विषय निघाला। बलराम तटस्थ राहिले। इथपर्यंतचा भाग आपण आता पाहिला। आता आपण जी एक कथा पाहतो आहोत ती कथा एका भक्तराजाची आहे। मैत्री प्रेमाचं सर्वोच्च असं ते एक प्रतीक आहे आणि म्हणूनच भागवताचा त्या कथेकडे पाहण्याचा आणि एक संदेश देण्याचा हा एक आपल्याला हक्क दिसून येतो। शुकदेवजी महाराज परीक्षिताला आता पुढची कथा सांगतायत आणि आतापर्यंत आपण भगवंताच्या अनेक लीलांचं श्रवण केलं। आता राजा परीक्षिताने विचारलं, आतापर्यंत त्यांच्या लीला होत्या, भगवंताच्या लीला ऐकल्या, पराक्रमाचा विषय तोही मी ऐकला, परंतु याच्यापेक्षा काही वेगळी आहे का, ज्याला परिपूर्ण सात्विक म्हणू अशी काही कथा आहे का? आणि त्याविषयी त्याने शुकदेवांना तो प्रश्न विचारलेला आहे। शुकदेव आता त्यांना भगवान श्रीकृष्णाचे परममित्र सुदामदेव यांचं चरित्र सांगताय। मनुष्याने आपल्या जीवनाचं सार्थक करून घेण्यासाठी काया, वाचा आणि मन या तिन्ही वृत्तीद्वारे भगवंताची सेवा करावी। तन पवित्र सेवा कर, धन पवित्र कर दान, मन पवित्र हरिभजन कर, होत त्रिविध कल्याण। स्वाया वैसा वाग्यया तस्य गुणान् गृणीते करौ च तत्कर्म करौ, मनश्च स्मरेत् वसतं स्थिरजंगमेषु, शृणोति तत्पुण्यकथा सकर्णः। आता आपल्या शरीराचा आपण किंवा मनोवृत्तीचा कसा विनियोग करून घ्यावा, विनियोग याचा अर्थ वापर। प्रत्येक जेव्हा साधना करतात तेव्हा साधनेच्या आधी विनियोग पद्धत असते, म्हणजे आपलं शरीर, वाणी, मन हे तिथे आपण वापरायचं असतं आणि हे वापरणे हेतुपूर्वक असतं। हेतुपूर्वक त्याचा वापर करावा। वाणी तर सर्वांनाच असते, पण जी भगवंताची अखंड गुणगान करते तीच खरी वाचा। येणे मुखे तुझे वर्णिन गुण नाम, परमेश्वराचे गुण आणि नाम याचं वर्णन जिथून या वाचेने होतं तीच खरी वाचा। भगवंताची सेवा करतात तेच खरे हात, पूजन अर्चन जे काही आहे। हस्तस्य भूषणम दानम, हस्तस्य भूषणम अर्चनम, हस्तस्य भूषणम पूजनम, तेच खरे हात
की जे भगवंताची सेवा पूजा अर्चा करतात. आणि मन कोणतं? जे मन चराचरात निवास करणाऱ्या भगवंताचे स्मरण करते, तेच खरं मन होय. नाहीतर हे मन असं आहे, मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर, याले हकला हकला फिरी येतं पिकावर. हे पुन्हा पुन्हा देहवादावर येतं, हे पुन्हा पुन्हा प्रपंचावर येतं. हे मन पिटाळून पिटाळून भगवंताच्या चरणी आपण अर्पण केलं पाहिजे, तरच त्या खऱ्या अर्थाने त्या मनाचा उपयोग. समचरण दृष्टी विठेवरी साजरी, तेथे माझे हरी वृत्ती राहो. जे भगवंताचे पुण्यकथाचं श्रवण करतात तेच खरे कान. तुम्ही ऐका रे कान, माझ्या विठोबाचे गुणगान. विठ्ठलाच्या त्याचं गुणगान ऐकणं. येणे मुखे तुझे वर्णीन गुणनाम, तेची मज देई तेची मज प्रेम देई देवा. कान भरोणी ऐकेन तुझी कीर्ती, ते मज विश्रांती देई देवा. डोळा भरोणी पाहिन तुझे रूप, तेची मज सुख देई देवा. वाहे रंगी टाळी नाचे न उदास, ते देई हातास पायाबळ. तुका म्हणे माझा सकळ देह भाव, अनुक नको चिंतू ठाव यासी काही. संपूर्ण देहभाव ईश्वर चरणी अर्पण करणं म्हणजेच खऱ्या अर्थाने आपल्या जीवनाचं आणि आपल्याला जे काही परमात्म्याने अवयव दिलेले आहेत त्याचा सदुपयोग आहे. शिरस्तु तयो भयलिंग मानसे, तद्देव यत् पश्यति तद्धि चक्षु. अंगानि विष्णोरथ तज्जनानां पादोदकं यानि भजन्ति नित्यं. सर्व चराचर हे भगवंताचं स्वरूप आहे असं समजून त्या विश्वरूप भगवंताला जे नमस्कार करतो ते खऱ्या अर्थाने मस्तक. आणि या चराचरामध्ये मया ततिदम सर्वम जगत अव्यक्त मूर्तीना मस्तानी सर्वभूतानी, हे असं जे पाहिलं जातं ते खऱ्या अर्थाने नेत्र. आणि भगवंत आणि त्यांच्या भक्तांचे चरणोदक सेवन ज्याच्याकडून होतं तोच खरं मुख. कमलमुख राम भजन को दिया, पाव दिए तीर्थ करने हाथ धर्म को दिया. कमलमुख राम भजन को दिया. कहता कबीरा सुन भाई भाई, आया वैसा गया, कमलमुख राम भजन को दिया. नाही तर नुसतं येणं आणि जाणं तेही हास्यास्पद होतं. एखादा पाठ एखाद्या रंगभूमीवर आला, इकडून घाईघाई येणार, तिकडून घाईघाई, असे 3-4 चक्र होतं. काही वेळेस तोही एक प्रकारचा तिथे दृश्य दाखवलं जातं. नुसता एक 3-4 तासातून काही निघून गेला, प्रेक्षक लोक हसतात त्याला. क्या रे, याने काहीच नाही, नुसतं येण्याची जाण्याची फक्त याच्याकडून ऍक्टिंग झालेली आहे, त्यालाही लोक हसतात. तसं या जगाच्या रंगमंचावर नुसतं येणं जाणं एवढी जर आपल्याकडून जर ऍक्टिंग झाली तर यालाही लोक असतात. कहत कबीरा सुनबाई साधू आया वैसा गया. या जगण्याला अर्थ नाही. आता भगवंताच्या या चरित्रामध्ये शुकदेव ज्या काही भगवंताच्या लीला आहेत त्या लीलांमध्ये त्यांचा एक बालमित्र सुदामा याची गोष्ट सांगतायत. कृष्णास्यासित सखा कचित ब्राह्मणो ब्रह्मवित्तः विरक्त इंद्रियार्थेषु प्रशांतात्मा जितेंद्रियः. एक लक्षात घ्या, सांगणारे कोण आहेत? परमवैराग्याची मूर्ती, ब्रह्मनिष्ठ आत्मनिष्ठ शुकदेव. आणि शुकदेव ज्याची स्तुती वर्णन करतायत तो आहे सुदामा. सुदाम याची स्तुती सुखदेव करतायत. याच्यावरून आपल्याला निश्चित लक्षात येईल सुदामदेव किती श्रेष्ठ आहेत, किती श्रेष्ठ आहे. प्रत्यक्ष वैराग्य मूर्ती शुकदेव वर्णन करतायत. शुकदेव ज्यांनी कुठल्याही प्रकारचे त्यांच्यावर संस्कार झालेले नव्हते, त्याच वेळेस घरदाराचा त्याग केला, ते शुकदेव. एका गृहस्थाश्रमी मित्राची कथा, जो मित्र भगवंताचा आहे त्याची कथा सांगतायत. देवाचा सखा
सगळ्यात जर मोठं कोणतं नातं असेल जगातलं, माता पिता सगळे हे मान्य आहे, हे सगळं मान्य आहे, पण जगातलं सर्वश्रेष्ठ नातं कोणतं? जगातलं सर्वश्रेष्ठ नातं मित्राचंच असतं. त्याला एक शब्द वापरलाय, सुहृद. ज्याचं अंतःकरण अत्यंत उच्च किंवा मित्राविषयी त्याच्या अंतःकरणात पूर्णपणे प्रेम आहे. आपण पाहतो काही काही वेळेस मित्र चुकलेलाही असला तरी तो खरा मित्र आहे ना, तो त्याच्या बाजूने राहतो, त्याला उघड पाडत नाही, तो त्याचा खरा मित्र. कर्णाला सर्व माहिती होऊन सुद्धा वाईट का चांगला हा विषय आपण इथे घेत नाहीये. मित्रत्वाचा विषय इथे आपण वर्णन करतोय. कर्णाला सर्व रहस्य माहिती झाली तरी त्याने दुर्योधनाची बाजू सोडली नाही. तो माझा मित्र आहे. या बलबलाची कथा, शिशुपालांची कथा काही असो, चुकीची असेल काही असेल, परंतु त्यांनी मित्रासाठी सर्व आपला देह अर्पण, कॉम्प्रोमाइज नाही केलं त्यांनी, कुठे कॉम्प्रोमाइज नाही केलं. ह्या गोष्टीला महत्व आहे. मित्र असा असतो की पहा, आपल्या मनातली काही गोष्ट जिथे उघडही करून सांगतो ती अशी एकच जागा आणि एकच व्यक्ती असते, तो म्हणजे तुमचा मित्र. का बरं असं? आपण समजा काही केलेलं असेल जे लोकांना सांगण्यासारखं नसेल, पण लोक मित्राला सांगतात. मित्राला सांगतात कारण तिथे त्याचं मन मोकळा करण्याची अत्यंत विश्वासाची जागा असते. इतर ठिकाणी अशी जागा नसते. जे न सांगे पितया वसुदेवासी, जे न सांगे माता देवकीसी, जे न सांगे बंधू बलरामासी, ते गुह्य अर्जुनासी बोलत असे. भगवंताचं उदाहरण. जी गोष्ट वसुदेवाला पुढच्या याच्यात येणार 11 स्कंदामध्ये वसुदेवाने तक्रार केलेली आहे नारदांजवळ, की हा मला बोलत नाही रे, हा मला रोज हात पाया पडत राहतो माझ्या, पण जे रहस्य आहे ते मला नाही सांग. यशोदेलाही आपल्या यांनाही नाही सांगितलं, देवकीलाही नाही सांगितलं, बलरामांना सुद्धा सांगितलं नाही. सांगायची वेळ आली तरी गप्प बसलेले आहेत भगवान. पण ते गुह्य अर्जुनाशी बोलत असे. याचं कारण असं आहे की आपल्याला पूर्ण खात्री असते, याला काहीही सांगितलं मी, काही माझ्याकडून चांगलं तर प्रचार होईल, पण वाईट असेल काही माझ्या जीवनात केलेलं, याला सांगितलं तरी आपण याच्या मनातून उतरून जाणार नाही, ही खात्री असते. याला आपण हे जे अत्यंत गुप्त रहस्य जरी याला सांगितलं तरी आपण याच्या मनातून उतरून जाणार नाही, आणि तोही मित्र ऐकून घेतो, पण तोही लेट गो करतो. तो मित्राचं सांगत फिरत नाही, मित्राला उघड पाडत नाही, मित्राचा ऍडव्हान्टेज घेत नाही, ब्लॅकमेलिंग करत नाही, कारण एक मित्राचं नाव आहे. हा भगवान आहे सूर्यनारायण, त्याला सगळ्यांचे रहस्य माहिती आहे, सांगितले कधी कोणाला त्याने. म्हणून मित्राय नमः, सूर्याला आपण नमस्कार करताना मित्राय नमः असं म्हणतोय. तो मित्र आहे, मित्र नाही तर सन्मित्र आहे. आणि अशा या सन्मित्राची गोष्ट, कथा, आपल्याला परम पुण्य पावन करणारी कथा आज या ठिकाणी सांगितलं जातं. त्याचं वर्णन केलंय की त्याचा शालेय मित्र होता, एक स्वाध्यायी मित्र, ब्राह्मण होता. त्याचं नाव सुदामा. मोठा विरक्त, ब्रह्मज्ञानी, शांत चित्त आणि जितेंद्रिय असा होता. तो गृहस्थाश्रमी होता आणि गृहस्थाश्रम चालवित असताना कुठल्याही प्रकारचे खोटे नाटे व्यवहार न करणारा, प्रारब्धानुसार जे मिळेल त्यावर उपजीविका करणारा,
धनाची लालसा नसलेला, प्रारब्धेची जोणे धन, प्रारब्धेची वाढे मान, प्रारब्धेची भरे पोट, तुका करी ना बोभाट. जे काही प्रारब्धाने मिळतंय तेवढ्यावर त्याचा गुजारा मांगा. ज्यादा की नहीं लालच यहां, थोड़े में गुजारा होता है. ज्यादा की नहीं लालच यहां, थोड़े में गुजारा होता है. जिस देश में गंगा बहती है, ज्या देशात गंगा वाहते, या देशातल्या या भूमीचं वैशिष्ट्य म्हणजे काय आहे? इथे संतोष हेच आमचं धन आहे. वखवखलेलापणा, पाश्चात्य संस्कृतीत दिसून येणारा वखवखलेलापणा या ठिकाणी तुम्हाला दिसून येणार. आजही आपण पाहतो संतुष्ट असतात. उच्च अशा पदावर बसलेले सुद्धा आज आपण पाहतोय अनेक लोक त्यागी आहेत. असं नाही की सगळेच्या सगळे आहेत. आपल्या माननीय पंतप्रधानांचं ते उदाहरण आहे. उपभोग शून्य राजा कसा असावा याचं पहिलं उदाहरण छत्रपती शिवाजी महाराज. आणि दुसरे जे आता काही करतायत आपले उपभोग शून्य स्वामी, ते स्वामी नाहीच आहे. ते स्वतःला सेवक समजतात आणि साधा सेवक नाही, प्रधान सेवक समजतात. सेकंड नंबर 3, थर्ड नंबर असा नाही. प्रधान सेवक म्हणजे सेवेसाठी मी सर्वात पहिल्यांदा हजर राहणारा, असा हा प्रधान सेवक आहे. लांभूत आहे त्या माणसाला. लाल बहादूर शास्त्री होते, यांची उदाहरण आहे. डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते, राष्ट्रपती पदावरून निवृत्त झाले आणि त्यांच्या खात्यामध्ये शिल्लक किती होते बँकेमध्ये? फक्त 250 रुपये होते. कितीतरी अशी उदाहरणं आहेत. असं नाही की सगळे लोभी असतात, तुच्छ असतात, असं नाही आहे. ही भूमी कधी खाली जाणार नाही. संतोष हे धन इथलं, आणि या धनाचीच सर्व वाट पाहतात. असा हा जीवन जगणारा सुदामदेव. अन्न, वस्त्र, निवारा, अगदी साधं जीवन आहे. राहणी साधी. ज्याचं राहणं आणि खाणं साधं असतं त्याला आयुष्यामध्ये कुठलीही अडचण येत नाही. अडचणी उभ्या राहतात ते आपल्याला काही इतर गोष्टीची चटक लागली म्हणून. थाट माट वगैरे वगैरे जे काही आहे त्याच्यात चटक लागल्यामुळे संसाराच्या अडचणी येतात. त्याचं जीवन, कारण भगवंताने आपली गॅरंटी घेतलेली आहे. अनन्या चिंतयन्तो माम ये जनाः परिपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. रंतिदेवाची कथा आपण ऐकली. आता असा हा ब्राह्मण, त्यांचा स्वाध्यायी श्रीकृष्णाच्या गुरुकुलातील बालमित्र, खूप मैत्री होती. हे पहा, मित्र आयुष्यामध्ये पुढे पुष्कळ मिळत राहतात. आणि आठवणी ज्या येतात त्या शालेय जीवनाच्या आठवणी कधीही पुसल्या जात नाहीत. ते जे मित्र असतील बालपणाचे, त्याचा अनुभव आम्ही स्वतःच घेतलेला आहे. अनेक काही वेळेस कार्यक्रम व्हायचे. आम्ही आमच्या त्या आधीचे विद्यार्थी जे होते, माझे विद्यार्थी, त्यांना बोलायचं. कार्यक्रमाला मुख्य पाहुणे म्हणून यायचे. ते जे छड्याही खायचे विद्यार्थी दशेमध्ये, तेच मुख्य पाहुणे म्हणून आले. आणि ते गोष्टी काय सांगायचे? याच बालपणच्या गोष्टी सांगायच्या. तिथे मुलांच्या खोड्या, एकमेकांना तिथे असलेली चढाओढ, वर्गामध्ये शिक्षकाला दिलेला त्रास, ह्याच गोष्टी सांगतात. काही काही मुलं मोठे होतात. खरंच हे मी स्वतः अनुभवलेलं आहे. ते मोठे होऊन जातात किंवा काय कार्यक्रमाला बोलवलं जात होतं, सर आम्ही तुम्हाला फार त्रास दिला, आम्ही खूप त्रास दिला तुम्हाला. पण शिक्षक हे उदार असतो. नाही रे, नाही, काही जाऊ दे. तो जो विद्यार्थी आहे तो आपली कृतज्ञता व्यक्त करतो. मुलं मुलांना भेटतात, तिथे आवं नाही जावं नाही. एक कविता मी तुम्हाला माझ्या वाचनात आलेली होती.
ती मध्ये वाचून दाखवीन की या धकाधकीच्या जीवनामध्ये बऱ्याच गोष्टी आपल्या विसरल्या गेलेल्या आहेत. पतीची वाट पाहणारी बायको राहिलेली नाही, पोस्टमनची वाट पाहणारा घरातला माणूस राहिला नाही, घरी आलेलं पत्र ओट्यावर बसून सगळे ऐकणारे लोक राहिलेले नाहीत. हे रंग उडत गेलेले आहेत. उडत गेल्यापेक्षा आम्ही उडवलेले आहेत. आम्ही उडवलेले आहेत. रंग कधी उडत नाही. तर असा ही बालपणची त्यांची मैत्री होती. संदीपनी गुरूंकडे शिक्षण झालं. सर्व विद्यार्थी आपापल्या घरी निघून गेली. प्रत्येक जण त्याच्या त्याच्या परीने पुढचं जीवन जगतोय गृहस्थाश्रमाचं. आपला संसार करू लागला, ज्याला जसा जमेल तसा. कोणी राजसेवेमध्ये गेला, मंत्री झाला. ब्राह्मण होता, तो पुरोहित झाला. आणि काहींना काहीच जास्त जमलं नाही. त्यांच्या पाठीमागचं दारिद्र्य काही गेलं नाही. जे आले असेल सुखी रुखी खाऊन आणि आपला संसार करत होता. एकदा पु ल देशपांड्यांनी असं सांगितलं होतं की खूप मोठे मोठे लोक होतात म्हणे, पण त्यांचा एक मित्र होता. मोठी मोठी सभा भरो, काही भरो, काही असो, बाकी त्यांना भाई वगैरे असं म्हणत, आदराने हे करत. पण एक असा त्यांचा बालमित्र होता, तो त्यांना नावाने हाक मारायचा. अरे पुरुषोत्तम, एवढ्या सभेमध्ये, एवढ्या लोकांमध्ये. तेव्हा त्यांनी त्याचं वर्णन केलं. ते जेव्हा मित्र वाढले, आता पुरुषोत्तम म्हणून हाक मारणारा मला आता कोणी या पुण्यात राहिलेला नाही. किती तो शब्द त्यांच्या हृदयाला जाऊन भिडत होता. कारण ती समानता हृदयातली जी होती त्याला म्हणतात सुहृद. त्याला म्हणतात सुहृद. आणि ही मैत्री भगवान श्रीकृष्ण आणि सुदाम्याची होती. सुदाम्याने गृहस्थाश्रम स्वीकारला, लग्न झालं. आणि ब्राह्मण आहे त्यामुळे जे काही उपाध्यायकी आहे ती करतो आहे. पण तेही त्या काळात त्या पद्धतीप्रमाणे फार असं उत्पन्नाचं साधन नव्हतं. स्वभावाने रुजू स्वभावाचा, संकोची, मुखदुर्बळ, काही अडचण असली तर कोणाला सांगायचं नाही, अल्पसंतुष्ट, जे मिळेल त्याच्यात पोळणं. आणि परिणाम घरामध्ये खाण्याची पंचायत. खायला असलं तर ठीक, नसेल तर उपासात दिवस काढावे. कोणाकडे याचना करू नये, मिळेल तेवढं खावं. नाहीतर थंड फराळ जे केवळ जलपान करायचं. आणि दोघी पती पत्नी, त्यांची पत्नी अत्यंत दुर्बळ होती, तिची शरीर प्रकृती किरकोळ. कारण अशा माणसाबरोबर संसार करणारी लोकांनाही अडचणी असतात. अत्यंत कृश झालेली. रोज आपल्या मित्राच्या आठवणी सुदामदेव सांगतायत. आपला मित्र किती वैभवले, काय सांगू तुला, केवढा मोठा राजवाडा आहे त्याचा, पाहिलेला नाही अजून. नुसती ऐकीव माहितीवरून त्याला आनंद होतोय. त्यांचा औदार्य सांगायचा. माझा मित्र एवढा ऐश्वर्यवान आहे. यशश्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य हे साई गुणवर्य वसती जेथे, म्हणून तो हा भगवंतू. भगवंताजवळ काय, सहा षडगुण ऐश्वर्य संपन्न भगवान आहे. यश आहे. भगवंत कधी अपयशी ठरत नाही. रामाचा बाण सुटला म्हणजे सुटला. श्री महालक्ष्मीची विद्मय विष्णू पत्नीची धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्. औदार्य, किती उदारता, किती उदारता, किती उदारता. प्रभू रामचंद्राने लंकेचं राज्य विभीषणाला देऊन दिलं. विभीषणाला दिलं. भगवान श्रीकृष्णाने
जरासंधाचा वध झाल्यानंतर ते राज्य, ती सत्ता जरासंधाचा मुलगा सहदेव याला देऊन दिली. हे उदाहरण आहे. हे 6 गुणवर्य त्या ठिकाणी आता म्हणून तो भगवान. समंतकमणीची कथा आपण पाहिली. तो शेवटी अक्रूराला दिला. वास्तविक भगवंताचा अधिकार होता, परंतु त्यांनी आपल्याजवळ ठेवता अक्रूराजवळ दिला. याला परम औदार्य म्हणतायत. आता हे सर्व अशा गोष्टी कंसाचा वध होईपर्यंतच्या ज्या कथा त्या सुदामदेवाच्या कानावर ऐकू येत होत्या, त्या सर्व कथा तो आपल्या पत्नीला वर्णन करून सांगायचे. मित्राचं एक कौतुक असतं, वैभव असतं. मुलं काही माणसांचं एक वैशिष्ट्य आहे, मित्राचं वैभव पण फार तोंड भरून वर्णन करतात. मी पाहिलेले. त्याचं मिळालेलं यश, त्याला मिळालेली संपत्ती, तोंड भरून वैभव करतात, वैभवाचं वर्णन करतात. आणि मुलीकडे असलेल्या वैभवाचंही वर्णन माणूस करतो. तेवढ्या मुलाचं एवढं नाही करत. मुलीच्याकडे असलेलं वैभव असेल त्याचं तोंड भरून, जावयाच्या ऐश्वर्याचं तोंड भरून वर्णन करतो. सुदामदेवाच्या मुखातून आपल्या मित्राची, बालमित्राची ही अशी रोजचीच सवय होती. गप्पा करताना भगवान श्रीकृष्णाच्याच गोष्टी कराव्या. आणि त्याचं वैभवाचं वर्णन करत असताना त्याला कुठल्याही प्रकारच्या आपल्या दारिद्र्याची आठवण येतच नव्हती. कारण सूर्य अधिष्ठिली प्राची, जगा राणी वदे प्रकाशाची. सूर्य पूर्व दिशेला उगवतो, पण सर्व दश दिशा उजळून टाकतो. तसं भगवंताच्या वैभव याने, या वैभवाने सुदामदेवाचा अंतःकरणातल्या 10 दिशा उजळून जायच्या. कुठले फिटे अंधाराचे जाळे, मनातला अंधार सर्व निघून जात होता. आता एवढ्या गोष्टी ऐकल्यानंतर स्त्रीचा भाव आहे. पत्नी म्हणायची, का हो तुमचा मित्र एवढा वैभव संपन्न आहे, तर जाणं एखाद दिवशी त्याला भेटायला. ननु ब्रह्मन् भगवतः सखा साक्षात श्रियपती, ब्रह्मणश्च शरणश्च भगवान सात्वत शबः. तिने एक दिवस आपल्या पतीजवळ सहज विषय काढला. ती म्हणली की स्वामी, साक्षात लक्ष्मी पोते भगवान श्रीकृष्ण हे आपले बालमित्र आहे. हे आपले बालमित्र आहेत. ते ब्राह्मण भक्त आहेत, शरणागत वत्सल आहेत. आणि भक्तांची, ब्राह्मणांची इच्छा ते पूर्ण करतात. संत साधू सज्जनांना आश्रय देणारे आहेत. आता आपण गृहस्थ आश्रमी आहे, कुटुंब वत्सल, परंतु गरिबी, निर्धन आहोत. तेव्हा मला असं वाटतं की जा तुम्ही, जा आता. अदरिद्रात किती दिवस काढायचे? दारिद्र्य मरणातुनी मरण बरे बा, दारिद्र्यता खोटी मरणात दुःख थोडे, दारिद्र्यता व्यथा मोठी. दारिद्र्याचे चटके सहन होत नाही. ज्यांनी अनुभवला असेल त्यांनाच ते माहिती आहे. 62-63चा दुष्काळ, 72चा दुष्काळ, 1972चा. जे विद्यार्थी शिक्षण घेत होते तेव्हा काय अडचणी येत होत्या हे त्यांनाच माहिती. मी तो स्वतः काळ पाहिलाय. त्या काळात मी शिक्षण घेतो. अनंत अडचणी. आता दारिद्र्य हा शब्द कागदावरच आहे, पण प्रत्यक्षात दारिद्र्य भोगणारे लोक किती असतात हा विषय वेगळा आहे, विचार करण्यासारखा वेगळा आहे. कारण तो जो काळ होता तो फारच वेगळा काळ होता. त्यांनी जे दारिद्र्य भोगलं असेल, जी गरिबी काढली असेल, ती खरी गरिबी होती. आताचा काळ बदलला. गरिबी दाखवून त्याच्याविषयी ब्लॅकमेलिंग केलं जातं, हेही आपण पाहतो. तो विषय आपला नाही. याच्याशी संबंधित हा विषय निघाला म्हणून
तिने आग्रह धरला की जा ना, आपलं काही दुःख सांगा ना त्यांना. कारण काय, जाऊ देवाची आगावा, घेऊ तेथेची विसावा, देवा सांगू सुख दुःख, देव निवारील भूक. आता हे सोसवत नाही. तिचा तो अस्थिपंजर देह सौम्य मुद्रेने ती आपल्या पतीला तिच्या मनातली ही इच्छा व्यक्त करते. सुदामदेव सांगायला गेले काही आणि प्रश्न उभा राहिला काही. त्यांच्यावर कामगिरी सोपवते की जा तुम्ही त्यांच्याकडे, का काही देतील का. सुदामदेव म्हणतात छे मी नाही मागणार. अगं मैत्री म्हणजे मैत्री, त्याच्यासाठी काय मागायसाठी जायचं आणि मैत्रीची काही कॅश करून घ्यायचं, फायदा उठून घ्यायचा नाही. मी नाही जाणार म्हणलं कसं सांगूया. आणि मागायचं असेल तर काय मागायचं, हेची दान दे गा देवा, तुझा विसरण व्हावा, गुण गाईन आवडी, हेची माझी सर्व जोडी, न लगे धन मुक्ती संपदा, संत संग देई सदा, तू का म्हणे गर्भवासी, सुखे घालावे अम्मासी. स्वतः छत्रपती शिवाजी महाराज तुकाराम महाराजांच्या घरी आले नजराणा घेऊन. पण हे संत श्रेष्ठ वैराग्याचा पुतळा होता, त्यांनी ती भेटही नाकारली. कारण समाधान हेच भांडवल संता, भूतांची दया हे भांडवल संता, आपुलकी ममता नाही तेथे, स्वतःचा कुठलाही स्वार्थ नाही. पण विचार आणि व्यवहार आणि वस्तुस्थिती याची सांगड नाही बसत. घरामध्ये रिकामी गाडगी मडकी भांडी, प्रत्येक भांडे ठणठण ठणठण वाजताय. अगदी कीव येईल, बडबडून येईल अशी वस्त्र पत्नीची उन्हाळी उडातात. आणि शेवटी काय आहे, पाहू करू. ती म्हणते की त्यांच्याकडे तुम्ही गेले तर काही ना काही धन मिळेल आपल्याला. सएवं भार्यया विप्रोर्भौषा प्रार्थितो मृदू, अयम ही परमो लाभ, उत्तम श्लोक दर्शनम. आता भगवंताकडे जायचं आहे, भगवान श्रीकृष्ण हरी. आता सुदामदेवालाही आनंद झाला, पण आनंदाचं कारण वेगळं होतं. सुदामदेव जाणार, पत्नीला जो आनंद झाला ते कारण वेगळं, आणि सुदामदेवाला आनंद झाला ते कारण वेगळं. काय आहे, अयम ही परमो लाभ, उत्तम श्लोक दर्शनम. डोळा भरुनिया वाहिन तुझे रूप, तेची मज सुख देई देवा, तेची मज सुख देई देवा. भगवंताच्या दर्शनाचा लाभ घे परमसुख. समागत चंद आनंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग. हा प्रत्यक्ष परमात्मा आपल्याला पाहायला भेटेल. आणि आता जायचं म्हणजे काय, एक दिवशी निर्णय घेतला, कोणतं का निमित्त असे ना, पण आपल्याला भगवान श्रीकृष्णाचे, भगवान श्रीहरीचे दर्शन होईल आणि आपल्या दृष्टीने हा परमलाभ असेल. हा परमलाभ आहे, भगवंताचं दर्शन हा परमलाभ. इति संचिन्त्य मनसा गमनाय मतिं दधे, अप्यस्तूपायनं किंचित गृहे कल्याणीं दीयताम्. जाण्याकडे निघाला. मनात आणलं त्यांनी, काय मागायचं देवाजवळ, तो वाटेल ते एवढं देईल. हो, तिथे काही कमी नाही, तिथे काही कमी नाही. कुबेराचा भंडार जो भरतो तो आपलं घर का भरणार नाही, पण मी त्याचा मित्र आहे. खरा मित्र मागत नाही. खरा मित्र कधीही मागत नाही. दारिद्र्यात दिवस काढेल, अडचणीत दिवस काढेल,
परंतु मित्राजवळ मागत नाही. आणि तो जर खरा मित्र असेल, न मागता देईल तोच खरा मित्र. नाही पावलं गेलं त्याला स्वतःहून देणारे जर असले तर याला म्हटलं जातं ही मैत्री. मागून तर कोणी दी, मागून तर दी, परंतु ती याचना ही समोरच्याला खाली मान घालवणारी असते. मी काही मागणार नाही, फक्त प्रेमाने भेटेल आणि त्याच्या दर्शनाने धन्य होईल. पाठव. आपण शालेय पाठशालेचे ते जीवन त्याला आठवू लागले. आता किती मोठा झाला असेल, कसा दिसत असेल. तरुण रूप संपन्न सुकुमार महाबलव, हे आपण बाल सवंगडी होतो. आता एवढे त्याने पराक्रम केले, एवढं सर्व आहे, तर आता तर निश्चित कसं त्याचं व्यक्तिमत्व कसं असेल, कशी असेल त्याची पर्सनॅलिटी. आणि समजा त्याच्यातून सुद्धा मनामध्ये एक भीती निर्माण झाली, खरं का आपल्याला ओळखील का, मला विसरला तर नसेल, कोण तुम्ही असं तर म्हणणार नाही. कारण महाभारतातही मैत्रीचं उदाहरण आहे बालपणाचं. राजा द्रुपद आणि द्रोण, राजा द्रुपद आणि द्रोण एकाच ठिकाणचे स्वाध्यायी होते. द्रुपद सिंहासनावर बसला. एक दिवशी द्रोणाचार्य गेले, त्यांच्याही घरी तसंच दारिद्र्य होतं. त्यांच्या पत्नीने त्यांना पाठवलं, जा. द्रुपदाने ओळख दिली नाही, गाय दिली नाही, ओळखही दिली नाही. हेही एक उदाहरण आहे. आणि हे दुसरं उदाहरण आहे, जर नाही ओळखलं तर काही ओळख नाही पुरत बाबा आपली, तर याच्या एवढं दुःखाची सारखी कोणती गोष्ट आहे. तुम्हाला विसरला तर नसेल ना, ते जाऊ द्या, काही असो. मला दर्शन घ्यायचं त्याचं. उत्तम श्लोक दर्शनम अयम ही परमो लाभ, हाच खरा लाभ आहे. सुदामा त्या तयारीने भगवंताच्या द्वारकापुराला निघालेला. काय इच्छा? हवे तुझे दर्शन मजला, नको गहू ज्वारी. हवे तुझे दर्शन मजला, नको गहू ज्वारी. प्रभू तुझ्या दारी आलो, होऊनी भिकारी रे, होऊनी भिकारी. हवे तुझे दर्शन मजला, नको गहू ज्वारी. प्रभू तुझ्या दारी आलो, होऊनी भिकारी, होऊनी भिकारी. नको देऊ पैका अडका, सोनियाची खान. नको देऊ पैका अडका, सोनियाची खान. माझ्या मुखी तव नामाची पडू नये वान. माझ्या मुखी तव नामाची पडू नये वान. घडो तुझी सेवा म्हणुनी, घडो तुझी सेवा म्हणुनी, आज राम पारी. प्रभू तुझ्या दारी आलो, होऊनी भिकारी रे, होऊनी भिकारी. होऊनी भिकारी रे, होऊनी भिकारी. एकनाथ तुकया गोरा, सगी रे सुदाम. एकनाथ तुकया गोरा, सगी रे सुदाम. जनाबाई सखुमी रेच्या, मुखी तुझे नाम. जनाबाई सखुमी रेच्या, मुखी तुझे नाम. तया परी झालो वेडा, तया परी झालो वेडा. धाव रे मुरारी, प्रभू तुझ्या दारी आलो, होऊनी भिकारी रे, होऊनी भिकारी. हवे तुझे दर्शन मजला, नको गहू ज्वारी. प्रभू तुझ्या दारी आलो, होऊनी भिकारी रे,
होनी भिकारी. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. निघाले सुदामदेव. पत्नीला म्हणाले, अगं मी देवाकडे जातोय, पण काहीतरी आहे का काहीतरी घेऊन जाण्यासारखं? मी देवाच्या दारी जातोय, देवाच्या दारी जातोय, परंतु त्याच्या दारी जायचं काही खाली आता नाही जाऊ. काहीतरी नेलं पाहिजे ना. तर काही ठिकाणी 5-6 ठिकाणं अशी आहेत की ते रिक्त असते जाऊ नये, रिक्त असते जाऊ नये. कुठे? राज दरबारी रिक्त असते जाऊ नये. कुठल्याही राजाच्या दरबारात जात होते, खाली हाताने जात होते. काही नसलं तर निदान एक फूल तरी राजाला घेऊन जात होते. राजा खुश होत होता. प्रजेकडून काही अपेक्षा नसते राजा, पण राजा खुश होतो. राजद्वारी कधी रिक्त असते जाऊ नये. दुसरं, देवाच्या द्वारी सुद्धा रिक्त असताना जाईल. फुल नाही, फुलाची पाकळी काही नसेल तर तुलसीपत्र घेऊन जा. जीवलग मित्राच्या घरी सुद्धा रिक्त असताना जायचं नसतं. हे धर्मशास्त्र आहे. आणि म्हणून सुदामदेव म्हणताय की मी तिथे जातोय, मित्राला भेटायला जातो. देवाला, राजाला, द्वारकाधीशाला असे शब्द नाही, माझ्या बालमित्राला भेटायला जातोय. त्याच्यानंतर लहान बालकांना जेव्हा भेटायला जातो आपण, तेव्हाही रिक्त असते जात नाही. काहीतरी चॉकलेट, तो छोटासा बाळक त्याच्या हातात तुम्ही चॉकलेट द्यावर गेल्याबरोबर किती खुश होतो. आणि तो जो आनंद आहे, तो आनंद तुम्हाला इतर कुठल्याही प्रकारच्या भेटी दिल्या तरी होत नाही. नुसते चॉकलेट दिलं तरी तो आनंद जातो. पहिला बर्थडे असेल त्या लहान मुलांचा, नुसती साधी पेन्सिल नेली तरी तो खुश होतो. साधी पेन्सिल, कारण हे त्याच्या जीवनातले महत्वाचे असे परिचित अशा या वस्तू आहेत, परिचित वस्तू आहेत. ती मिळाली म्हणून खुश होतो. लाख रुपयाचं एफडी काढून त्याच्या हातात कागद ठेवला तर घ्या कागद, त्याच्याने खुश होणार. पण एक 10 रुपयाची 5 रुपयाची पेन पाहिली तरी तो खुश होतो, एक चॉकलेट पाहिलं तरी खुश होतो. म्हणून लहान बालकांकडे सुद्धा रिक्त असताना जायचं नसतं. 5वं आहे की जी आजारी व्यक्ती असेल तिच्याकडे सुद्धा रिक्त असताना जायचं नसतं. काही ना काही फळ म्हणा, एखादं फळ म्हणा, मोसंबी म्हणा, संत्री म्हणा, नारळ म्हणा, पाण्याचं घेऊन जावं लागतं. नाही आणलं होतं मला आणलं होतं. मोसंबी घेऊन आला, संत्री घेऊन आला, छोटासा बिस्किटाचा पुडा आणला होता, नारळ पाणी आणलं होतं. तसंच साधूद्वारी, संतद्वारी रिक्त असताना जायचं नसतं. आणि म्हणून त्याने विचारलं की मित्राच्या घरी जातोय मी, तर काहीतरी मला देण्यासाठी काहीतरी वस्तू दे. आता मित्र हा एवढा महान, तर काय करणार, काय देणार? तशीच घाईघाईत उठली. घरात काही देण्यासारखं काही नव्हतं. याचित्वा चतुरा मुष्टीन विप्रान पृथुक तन्नुलान शैलखंडेन तान बद्ध्वा भर्त्रे पादात उपायनम. प्रादात उपायनम. घरात काही गेली शेजारच्या, अगं एक काम करशील का माझं? शेजारच्या सखीला सांग. काय काम? आमचे हे द्वारकेला जात आहेत, त्यांना काहीतरी घेऊन जावं असं वाटतंय, तर आहे का तुझ्या घरात? आता सुदामदेव दारिद्र्य तर ते काही सगळे काही तालिबान नाहीत, कारण प्रत्येक जण आपली स्टेटस पाहूनच त्या ठिकाणी राहत असतो. अत्यंत झोपडीजवळ काही महाल बांधलेला करोडपती माणसं राहत नाही. त्यांच्या वस्त्या वेगळ्या, यांच्या वस्त्या वेगळ्या. आर्थिक परिस्थिती, त्यांचा स्टेटसनुसार मनुष्यही राहत असतो.
थांबाई मी पाहते. घाईघाईने उठली. तिने 4-5 डबे ढुंढले आणि संपला आहे. मुठभर पोहे होते, ते पोहे घेतले. घेऊन जा, आता काही नाही दुसरे पोहे घेऊन जा, काय हरकत नाही. आता तिने चैलखंडेन तान बद्वा, घरात एक जुनं पानं फडकं होतं पण स्वच्छ होतं, घाणेरडं नव्हतं. छोटासा असा रुमाल पांढरा स्वच्छ, तिने तो घेतला. त्याच्यामध्ये ते पृथक तंडुलान, आता त्याला पोहे असा हा शब्द आपण इथे वापरलेला आहे. आणि एवढी गाठोडी, त्याला गाठोडं वेगळं, गाठोडी वेगळी, आणि त्याच्यातला सगळ्यात लहान भाग पुरचुंडी म्हणतो आपण, छोटीशी पुरचुंडी, हात रुमालात मावेल एवढी. आणि सुदाम देवाला तिने दिली. घ्या, एक दरिद्री नारायण 9 कोट नारायणाला भेटायला गेला. सुदामदेव दरिद्री नारायण आहे. भगवान विष्णू लक्ष्मी महालक्ष्मीची विद्या, लक्ष्मीकांतम 9 कोट नारायणाला भेटायला हा दरिद्री नारायण निघालाय. सुदाम आहेत, पत्नी सांगते. आणि सुदामदेव विचार करतो की आपल्याला कसा दिसेल, पहिल्यांदा ओळखेल का तो. पत्नीने डोळ्यात पाणी आणलं. पहा, आषाढभूतपणे ती आपल्या पतीकडे पाहते की माझा पती काही मागेल का. आषाढभूत नजरेने ती पतीकडे पाहते. तिला माहिती आहे आपला पती काही मागणार नाही. पती पत्नींनीही एकमेकाला ओळखायला शिकायला पाहिजे, नाही तर भांडणांमध्ये असा एक शब्द, तुम्ही मला ओळखलंच नाही, तुम्हाला माझी किंमतच नाही, अशी तक्रार गृहस्थ आश्रमामध्ये जी पत्नी महालक्ष्मी होऊन असते ती कधीही करत. या कुरबुऱ्या, या तक्रारी नका करू. स्वतःला महालक्ष्मी समजा. तुमच्या कपाळाला लागलेलं मोठं कुंकू हे तुमचं वैभव आहे. हे तुमचं वैभव आहे. गळ्यातलं मंगळसूत्र हे तुमचं संरक्षण कवच आहे. कपाळाचा कुंकू हा कपाळ नाही, कपाळाला लावलेला कुंकू नाही, तो लाड भडक कुंकू सूर्याचं प्रतीक आहे. सूर्याचं प्रतीक आहे. आणि तिथून संतोषाची किरण बाहेर पडू द्या, तृप्ततेची किरण बाहेर पडू द्या. बाकीच्या गोष्टी सगळ्या दुय्यम आहेत. सूर्ये अधिष्ठिनी प्राची, जगा राणी वदे प्रकाशाची. सर्व जगाला स्त्रीने, त्या स्त्रीचं जे कुंकू असतं ते सर्व घराला एक त्यागाचं प्रतीक, प्रेमाचं प्रतीक. त्याच्यातून ऊर्जा मिळते पतीला. तुम्ही जर समाधानी असले तर ऊर्जा मिळते. सूर म्हणे साथ दे, दिवा म्हणे वाद दे, उन्हामधल्या म्हाताऱ्याला फक्त तुझा हात दे. नटसम्राटचे वाक्य ते आहे. ते प्रसंग पाहिले असेल तुम्ही. ह्या असा हा गृहस्थाश्रम आहे. तिने डोळ्यात पाणी आणून सांगितलं, काहीतरी मागणार नाही. अशा पण पती मागणार नाही हे तिला माहिती आहे. सुदामदेव निघालेत. जाऊ देवाच्या गावा, घेऊ तेथेची विसावा. देवा सांगू सुख दुःख, देव निवारील भूक. आली या संसारा, उठा वेगी करा. शरण जाऊ दारा पांडुरंगा. देवाकडे गेलं की सगळं सुलभ होतं. अवघाची संसार सुखाचा करीन,
आनंदे भरीन तिन्ही लोक, जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेरा आपुलिया. भेटेन माहेरा आपुलिया. मित्राचं घर हे एक असं घर आहे, बाकीचे घर थोडे स्वार्थावर असतात. मित्राच्या घरात काही नाही. आपण जेव्हा जातो तेव्हा सगळं विसरलेलं असतं, सगळं विसरणार. बस मित्रांचे कसा आहे सर तू, राहू दे. भोजनामध्ये प्रकारात मी इथे वर्णन करायला आता मला वेळ नाही. तो जो काही एक बालमैत्री असते, त्या मैत्रीचं एक हॉस्टेलमध्ये काही लोक मुलं राहत होते. त्यांनी त्यांचे अनुभव जुन्या आता मी सांगत, आता भरपूर आहे सगळ्यांना. तेव्हा एका व्यक्तीने सांगितलं की आम्ही आणि हे शिकत होतो शाळेमध्ये, हॉस्टेलमध्ये राहायचो, अत्यंत गरिबी. हा काळ सगळा 71-72च्या आधीचा म्हणा. तिथे जे जेवण बोर्डिंगमध्ये मिळायचं, ते जेवण म्हणजे काय, नुसतं कदान्न राहायचं, कदान्न. आणि मोजक्या भाकरी द्यायचे. असं नव्हतं की घेतो का, मोजक्या भाकरी. एक अशी एवढी एक भाकरी एका वाटीमध्ये, ती आमटी म्हणजे काय, त्याच्यात डाळ सापडणं कठीणच, ती दिली जायची. आता काही मुलांची भूक मोठी होती, काही नव्हतं खायला तरी भूक लागायची त्यांना. मग ते काय करायचे, जे कमी जेवायचे त्यांच्याशी मैत्री करून घ्यायचे आणि तुझ्यातली अर्धी भाकरी असेल मला दे बरं का. कारण एक भाकरीच्या वरती दुसरी भाकरी मिळत नव्हती. आणि तो मुलगा ज्याची भूक कमी असायची किंवा लहान असायचे, काही 9वी-10वीचे पोरं, काही 5वीचे पोरं, 5वीच्या पोरांची भूक कमी, ती भाकरी अर्धी भाकरी कापून आपल्या काढून त्याच्या खिशामध्ये अशी पोटामध्ये लपून घ्यायचा, पोटात लपून घ्यायचा आणि जेवण झालं की पटकन काढून घे. विसरत नाहीत लोक, मी ऐकलेली. हा माझा मित्र अर्धी भाकरी चोरून आणायचा माझ्यासाठी. ते दिवस आता नाही राहिले, पण लोकांनी काढलेले आहेत. त्यामुळे ही मैत्री हा न विसरण्याचा हा विषय आहे. देवा सांगून सुखदुःख उगाची संसार सुखाचा करी, आनंदे भरीन तीन लोक, जाईन गे माहित आहे पंढरपुरा, भेटीन माहेर आपल्या. राजियाची कांता काय भीक मागे, मनाची हे जोगे सिद्धी पावे, कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला, काय वाणे त्याला सांगा जोजी. तो का म्हणे, आता ज्ञानदेव म्हणे तरलो आता उद्धरलो गुरुकृपे. दार होता आता भगवंताचा. मजल करत सुदामदेव निघाले पायीच. त्यांना कुठे हाती नाही, घोडा नाही, पालखी नाही, कशा तरी ते फाटके तुटके असे, ज्याला खेड्यातल्या भाषेत वाहन म्हणतात, ती घालून सुदामदेव द्वारकेला येऊन पोहोचले. रस्त्याने जाताना ते घडी ती पुरचुंडी पाहिजे पोहायची आहे की नाही कपडून दिली, सारखे चापसून पाहिजे थकलेला. आणि सुदामदेव द्वारकेकडे निघाले. रस्त्यात त्यांच्या सुदामपुरीपासून निघाले, पोरबंदरकडून झोपायचे रस्त्याच्या झाडाच्या कडेला डोळा लागला. आणि सुदामदेव इतके थकून गेलेले होते की झाडाच्या कडेला झोपलेले, सावली खाली. आता विचारलं त्यांना, तो तिथले पहारीकरी किंवा कोणी सेवक असतील राज दरबारातले, त्याने हाक मारली, ब्राह्मण दिसतोय. तर सांगितलंय, ब्राह्मण श्रेष्ठा उठा. त्याचं ते केविलवाणी रूप पाहिल्यानंतर, उठा. कुठून आला? सेवकही नम्र होता. नाही तर आता आपण सेवकही पाहतो किती जोरात आकलतात.
किती जोरात हाकलतात, माणूस एकच जनावर याचाही विचार करीत नाही. नम्रता सोडून गेलेली आहे. त्याने मात्र विचारलं की महाराज, ही आपल्याला दशा कशामुळे आली? सुदामाने डोळे उघडून पाहिले. एक उंच असा, हातात भाला, धनुष्यबाण, पाश, सगळा अगदी अप टू डेट. सुदाम घाबरला, खडबडून उठला, आपली पुरचुंडी पाहिली. सैनिक म्हणाला, तो आलेला पाहत, महाराज वाटसरू दिसत आहे. हो, वाटसरू. कुठे जाणार आहात? काही तुम्हाला मदत पाहिजे का? काही ठिकाणी आता बोर्ड लावलेले असतात आणि नेमकं जावं तिथेच कोणी नसतो मदत देणार आहे. आपली ही अवस्था पाहिल्यानंतर काही तुम्हाला कोणी रस्त्याने त्रास दिला का? कोणी त्रास दिला का? कोणाचा छळ तुम्हाला झालाय का? तर कोणी छळ करताय, त्यांनी प्राथमिक जी काही चौकशी करायची ती केली. महाराज, आम्हाला द्वारकाधीशाची आज्ञा आहे की ब्राह्मणाला या माझ्या राज्यामध्ये कोणालाही, कोणत्याही ब्राह्मणाला कुठल्याही प्रकारचा शारीरिक मानसिक त्रास होता कामा नये. त्याचे संकट निवारण केलं पाहिजे, त्याला सुरक्षित ठेवायला पाहिजे. त्यामुळे तुम्हाला कुठे जायचं आहे? एकटेच आहात. सुदाम्याला जरा असं वाटलं, कारण नम्रता काही वेळेस शब्दही माणसाला थोडासा दिलासा देतात. त्याचा जीवाला उठून बसला, हात जोडले. गरिबी सगळ्यांच्या पुढे हात जोडायला लावते. एक लक्षात घ्या, ही गरिबी अशी आहे की कोणापुढेही माहिती असता हा समोरचा मनुष्य किती हलका आहे, किती उद्धट आहे, किती दुष्ट आहे, किती उर्मट आहे. जरी तो वयाने लहान असला तर लोक हात जोडून उभे राहतात, कारण गरिबी. हात जोडले म्हणून, महाराज, महाशय, मला श्रीकृष्णाकडे जायचं आहे, मला त्यांना भेटायचं आहे. एका दमात सांगतोय, मी त्यांचा बालमित्र आहे. बालमित्र आहे म्हणजे मी कृष्णाचा बालमित्र आहे या शब्दातून त्याला, म्हणजे सुदाम देवाला वाटत होतं की थोडं फार का असे नाही इम्प्रेशन तर पडेल, म्हणून तो शब्द त्यांनी वापरला. आता भगवान श्रीकृष्णाचे बालमित्र सांगितल्यानंतर मग काय, भगवान श्रीकृष्ण हे यांचे मित्र आहेत. आणि सैनिक म्हणजे, चला मी तुम्हाला घेऊन जातो. तो जो काही पहारेकरी होता त्याने आस्तीने सुदाम देवांना त्या द्वारकेत नेलं आणि जिथे भगवान विराजमान झालेले होते तिथपर्यंत तो घेऊन जावं लागला. ज्या काही रस्त्याने किंवा मध्ये मार्गामध्ये किंवा ज्या काही असतील त्यांचे ते दरवाजे, तेवढे दरवाजे ओलांडून सुदामदेव, लटपट करणारा सुदामदेव, जवळ अत्यंत सशस्त्र असलेला हा तो पहारेकरी, तो पुढे हा मागे लट 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 करतो आहे. असं सांगतात, गरीबाच्या घरी राहायला जावं आणि श्रीमंताचं घर पाहायला जावं. श्रीमंताच्या घरी फक्त पाहणं असतं, पण गरीबाच्या घरी राहायला जावं आनंद वेगळा असतो. श्रीमंताच्या घरी राहण्याचा आनंद नाही. राजा सजी महाली सौख्य कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. त्या गरीब अशा निर्धन अशा सुदामदेवाने त्यांचे डोळे, त्यांचे नेत्र दिपून गेले. इकडे तिकडे इकडे तिकडे ते वैभव पाहत 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 भगवान कोणत्या सहस्त्र असे ते महाल होते त्या राण्यांचे. सहस्र महालामध्ये ओलांडत 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 त्याला तर भीतीच वाटू लागली.
आपण पाहतो आता देवांचे इतके वैभव असतात, इतके वैभव असतात, सर्व मंदिर सोन्याचं करून टाकतात, पत्रे चढवतात. पण माहिती आहे का तुम्हाला, हे तुमचे सोन्याची मंदिरं, सामान्य जो भक्त असेल ना त्याला भीती वाटते, त्याला भीती वाटते, नको आहे. उद्या कुठे हात लावला तर हे हात नाही लागणार, इंदर नाही, उदर नाही, उदर नाही. हे वैभव काय कामाचं, हे वैभव काय. तिथे त्या भक्ताला भीती वाटते ना, आपल्याला काही पाहून यायला संशय येणार. जिथे सोनं जास्त असेल ना तिथे त्या जे कोणी असेल त्यांना वाटतं की ती येणारी चोरच आहे, त्याला भीती वाटते. मला नाही आवडत आहे फार वैभव देवालाही. हे वैभव तुम्ही दाखवतात, देवाला वैभवची जरूर नाही. सरळ मनुष्य गेला पाहिजे देवाजवळ त्याचा नमस्कार करायला. एवढे अलंकार, एवढे अलंकार. एखादा अलंकार केला तर तिथे लागली बोमाबोम, चौकशा पावकशा. पुजारी जो असेल त्याचाही संशय घेतला जातो, तो किती का वर्ष तिथे सेवा करेना. येणारा कुणी तर आला तर नसेल, सीसी कॅमेरे लावा, ते लावा, हे लावा आणि शोधून काढा, तरीही चोऱ्या होतात. चोरांना कुठलंही असं साहित्य लागत नाही उघडायला. एक माझे ओळखीचे होते, बाई होत्या, त्या चांगली परिस्थिती होती आणि त्यांनी सांगितलेला किस्सा आहे हा, खरा आहे. त्यांच्या घरात चोर शिरले. चोर शिरल्यानंतर त्या घाबरल्या. तर बाई माणूस काही कोण, ते चोर सगळे अर्धांड. तिने पटकन किल्ल्या फेकून दिल्या त्यांच्यावर की बाबा रे या किल्ल्या घे, पण माझ्या जीवाला काही त्रास. त्या चोराने काय सांगितलं, आंटी राहू द्या म्हणते, किल्ल्या आम्हाला किल्ल्यांची जरूर नसते, राहू द्या म्हणे तुमच्याजवळ, आम्हाला किल्ल्या लागत नाही. कारण कोणत्याही किल्ल्या कशा उघडायच्या यांचे गुरुकिल्ल्या त्यांच्याजवळ असतात. हे जे वैभव आहे दिपून टाकणारं जरी असलं तरी इतरांच्या मनामध्ये भीती निर्माण करणारही असतं ना. आपला संशय कोणी घेतला तर एखाद्या काही वस्तू गेली, सगळ्यांच्या चौकशा का, असा हा विषय आहे. तो चांगला वाईट हा विचार आपण इथे करत नाही, पण ती वस्तुस्थिती आहे. मी गेलो होतो इकडे, मला वाटत नाही नंतर नाही येणार म्हटलं इथे. आपल्यालाच आपल्या अपराधीपणाची हे वाटायला लागतं. एवढं वैभव न ठेवता तिथे भक्तीचं वैभव दिसलं पाहिजे, भक्तीचं वैभव तिथे दिसलं पाहिजे. हे बाहेरचं फुलं माळा जे काही आहे ते वैभव काही कामाचं नाही, हे काही कामाचं. तिथे नाचणारे वैष्णव, नाचते वैष्णव, खेळ मांडियाला वाळवंटी गाई, नाचती वैष्णव बाई रे. कोणालाच काय, तुळशीची माळ गेली, एक काय दोन काय किती गेल्या, कोणाला पकडलं याने तुळशीची माळ चोरून दिली, बाहेर ढीकचा ढीक पडलेला असतो. फुलाची माळ काही नेली, याने देवाच्या अंगावरचं वस्त्र तिथे ते उपरण असेल नेलं, काही काही हाक नाही बोंब नाही. म्हणजे त्या सगळ्या गोष्टी निर्धोक आहेत, कोणालाही काही त्याच्याबद्दल वाटत नाही. परंतु हा भगवान द्वारकाधीश आहे, हा कफल्ल कसा राहील, हाही एक विचार आहे. आता सुदामदेव त्याच्याबरोबर जात आहेत, चकित असा झालेला आहे. आणि ते महाल 16 सहस्र म्हणजे किती वेळ लागला असेल मध्ये जायला. आपले मळके वस्त्र, पायाखाली सुंदरशी अशी चकचकणारी ती पांढरी संगमरवरी अशी फरशी, स्फटिक जणू काही स्फटिक लावलेलं आहे अशी ती भूमी पाहिलं. त्याला वाटायला आपल्या पायाने तर ही जमीन घाण होणार नाही. तर गेलो, हे वैभव देवा तुझं वैभव आहे, तू वैभव संपन्नच आहे. आणि त्याने त्या द्वारात येऊन पोहोचला. पारेकरांनी सुदामाला सुवर्ण लढीत महालातून आत नेलं. पुढे जातो तर एका मंचावर आपल्या पत्नी सहित राजतेजाची मुखश्री असलेला दैदिप्यमान दिसणारा भगवान श्री कृष्ण त्या मंचकावर बसला होता. आणि त्याने हा
फाटक्या वस्त्रातील काटकुळ्या अंगाचा आपला मित्र पाहिला. एका क्षणात सिंहासन गरडावरी बसवून माझा कैवारी आला. भराभर धावत आला आणि आलिंगन देण्यासाठी तो पुढे आला. सुदाम्याला पाहिलं. सुदामा स्वतःचा अवतार पाहिलं, कसं काय आलिंगन द्यावं? भगवंतानेच त्याला आलिंगन दिलं. तम विलोक्याच्युतदोराम प्रिया पर्यंकमस्थितः ससोत्थाय चाभ्येत दौर्भ्याम पर्यगृहीन मुद्रा. भगवंताला कसं ती अवस्था होती. रुक्मिणीच्या पलंगावर, माता रुक्मिणीच्या पलंगावर बसलेले. त्यांनी दुरूनच पाहिलं की कोणीतरी ब्राह्मण येत आहे. उठले, ओळखलं, अरे हा तर आपला बालमित्र आहे सुदामा. धावत धावत भगवान सुदाम्याकडे आले. मोठ्या आनंदाने मिठी मारली. सख्योपी विप्रियस्य विप्रर्षे अंगसंगातिर्निवृता वितो व्यमुंचत बिंदून नेत्राभ्याम पुष्करे क्षणः. व्यमुंचत बिंदून. भगवंताने आपल्या ब्राह्मण मित्राला पाहिले. अत्यंत आनंदाने मिठी मारली. मित्राचा अंगस्पर्श दोघांना एकमेकांचा अंग स्पर्श होतोय. कमल नेत्र भगवान अत्यंत पुलकित झाले. भागवतकारांनी सांगितलंय भगवंताच्या डोळ्यातून प्रेमाश्रू वाहत आहेत. सुदाम्याला मिठी मारल्यानंतर भक्ताच्या डोळ्यातून येणं नवल नाही, परंतु देवाच्या डोळ्यातून ते अश्रू येत आहे. प्रेमाश्रू वाहिले. आलिंगने संतांची या दिव्य झाली माझी काया मस्तक हे पाया वरी त्यांच्या ठेवी तो. भगवान म्हणतात सुदाम्याच्या पायावर मस्तक. ब्राह्मण आहेस, पायावर मस्तक ठेवलं. धन्याजी दीन संत दर्शनाचा, धन्य आज दीन संत दर्शनाचा. अनंत जन्मीचा शीन गेला मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे. कदा न सोडावे चरण त्यांचे त्रिविध तापांची झाली बोळवण. देखिल्या चरण वैष्णवांचे धन्याजी दीन संत दर्शनाचा. अनंता जन्मीचा शीन गेला एका जनार्दनी घडो त्यांचा संग. एका जनार्दनी घडो त्यांचा संग. न भावा वियोग माझ्या चित्ता, न भावा वियोग माझ्या चित्ता. न भावा वियोग माझ्या चित्ता. धन्य आज दीन झाले संतांचे दर्शन. आनंदाने मिठी मारली भगवंताने. अंग पुलकित. अनंत जन्माचे विसरलो दुःख. भगवंतालाही जन्म घ्यावे लागले. त्या जन्माचंही भगवंताला दुःख झालेलं होतं. आणि म्हणूनच भगवान सांगतायत की त्रिविध तापांची झाली बोळवण. देखिल्या चरण वैष्णवा. जो भगवंतालाही ताप होतो दुष्टांचा संहार करण्याचा, तो ताप सुद्धा या ठिकाणी वैष्णवांचं चरण, सुदाम्याच्या रूपाने जे वैष्णव आले होते त्यांचं चरण पाहिल्यानंतर भगवंताचा हा ताप गेला. बराबर पूजेचं साहित्य मागवलं. आपल्या मित्राची पूजा करतायत भगवान. स्वतःच्या हाताने मित्राचे पाय
पाद्ययोः पाद्यं समर्पयामी, अर्घ्ययोः अर्घ्यं समर्पयामी. महालक्ष्मी माता रुक्मिणी चरणावर पाणी टाकते, भगवान स्वतःच्या हाताने या ब्राह्मण देवताचे पूजन करतायत. आचमनीं समर्पयामी, चंदनम समर्पयामी, पुष्पमालां समर्पयामी, सुगंधी द्रव्यम समर्पयामी. अशी भगवान पूजा करतायत आणि मोठ्या आनंदाने सुगंधित धूप त्यांनी ओळला आणि पंचारती घेऊन त्यांची ती आरती भगवान करतायत. आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा, सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा. आरती तुकारामा राघवे सागरात पाषाण तरिले, कवतुक तुकोबाचे उदकी अभंग रक्षिले. आरती तुकारामा तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले, म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले. आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा, सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा. आरती तुकारामा. भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की, गोपाल कृष्ण महाराज की जय. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद माधव भगवन नमस्ते. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. पार्वती पते हर हर महादेव. सीताकांत स्मरण जय जय राम. गंगा माता की जय. भारत माता की जय. नमो नारायण, नमो नारायण.